नमस्कार मित्रांनो, महाबली इंजिनिअरिंग टेक्निकल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कास्टिंग टेपर बेरिंग हाऊसिंग कशी बनवतात। मित्रांनो, प्रथमतः आपण बेरिंग हाऊसिंगला चेकमध्ये पकडून ट्रू करून घेणार आहोत। त्यानंतर टूल सेटिंग करून त्याचा फेस ओडी त्याच्यानंतर ID रब करून घेणार आहोत। स्टेप बाय स्टेप एक ऑपरेशन केल्यानंतर त्याला आपण फिनिश करण्यासाठी व्हर्नियरने व्यवस्थित चेक करून त्याची आपल्याला बेरिंग साईज करायची आहे। मित्रांनो, बेरिंग साईज करताना कास्टिंगला नॉर्मल कट देऊन आपण व्यवस्थित लाईट कट देऊन बेरिंगची साईज चेक करून त्याप्रमाणे आपण बेरिंग साईज करणार आहोत। कास्टिंग आपण बघू शकता, बेरिंग साईज करताना कास्टिंगला एकदम रब करताना जास्त कट दिला चालतं, परंतु बेरिंग साईज करताना एकदम नॉर्मल कट लावून कमी स्पीडमध्ये आपण व्यवस्थित बेरिंग साईज करायची आहे। त्याच्यानंतर डिग्री ID ला डिग्री, ODला डिग्री व मॅच करताना व्यवस्थित डिग्री लावून ID चा टूल लावून व्यवस्थित सेटिंग करून आपण त्याची डिग्री मारणार आहोत। 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप एक ऑपरेशन करून आपण एक जॉब फिनिश करणार आहोत। आपण बघू शकता बनवलेलं कास्टिंग कसं दिसत आणि कशी फिनिशिंग आहे। कामाप्रमाणे व्यवस्थित टूल वापरून व्यवस्थित टर्निंग केल्यानंतर तो जॉब आपल्याला व्यवस्थित बनवता येईल। पण बघू शकता आपण आता बेरिंग साईज जे करत आहोत त्याला नॉर्मल कट लावून व्यवस्थित कमी स्पीडमध्ये कट लावलेला आहे। तो कट पास झाल्यानंतर व्हर्नियरने व्यवस्थित चेक करून बेरिंग साईज फिनिश झाली की नाही याची खात्री करून घ्यायची आहे। मित्रांनो, व्हर्नियरने चेक करूनच आपल्याला बेरिंग साईज करायची आहे। स्टेप बाय स्टेप नॉर्मल थोडं कट लावून बेरिंग साईज फिनिश करायची आहे। फिनिशिंग रफ येत असल्यास स्पीड अजून कमी करून घ्यायची आहे। त्यानंतर शेवटचा कट एकदम फिनिश करताना लाईटली कट सोडायचा आहे, जेणेकरून बेरिंग साईजला रफ फिनिशिंग येणार आहे। अशा प्रकारे आपण कास्टिंग बेरिंग हाऊसिंग लेथ मशीनवर तयार करत असतो। वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन त्याच्यातलं आपल्याला स्किल हे शिकणं महत्त्वाचं आहे। आपण बघू शकता कशा प्रकारे आपण बेरिंग साईज करत आहोत। बेरिंग हाऊसिंगमध्ये सर्वात महत्त्वाचे बेरिंग साईज आहे। त्यानंतर इतर साईज ह्या व्हर्नियरप्रमाणे प्लस मायनस पॉईंट चालू शकते, परंतु बेरिंग साईजला 00 साईज करावी लागते।